brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। अर्धा तास ते अमोल मिटकरी आहेत, परंतु दोन्ही मंत्री महोदय दत्तात्रय भरणे आणि आशिष जयस्वाल पण आता असं करू 10 मिनिटासाठी कामकाज थांबवू। मंत्री महोदय काय आलेले नाही आहेत, तर आता मी अर्ध्या तासासाठी थांबवते कामकाज, तोपर्यंत मंत्री महोदय आले तर तेव्हापासून आम्ही प्रतीक्षा करतो आहोत की सभागृहाचं कामकाज सुरू होईल। आपण आता पोहोचला, आम्ही 10 वाजता सुरू केलं होतं सभागृह, परंतु मंत्री नाही आहेत सभागृहामध्ये आणि त्याच्या कारणांच्यामध्ये आता जाणं शक्य नाही आहे। आपला अधिकार आपण वर जी मीटिंग सुरू आहे त्या मीटिंगमध्ये ते नाहीत, पण शेतकऱ्याचा विषय आहे, या विषयाचं गांभीर्य समजलं पाहिजे, ते आहेत ऑलरेडी, त्यामुळे त्यांना निर्देश दिले असते तर आतापर्यंत ते आले पण असते। निर्देश मगाशीच गेलेले आहेत सगळे जणांना, फक्त 2-3 मंत्र्यांनी पत्र दिली, सभागृहात मंत्री नसताना तर ती अर्धा तास चर्चा पुढे जाणारच नाही आहे। आजचा आपला निर्धारित वेळ जो होता तो 11:30 पर्यंतची चर्चा होती, तर आता आपण कामकाज मी थांबवते आणि 12 वाजता रेग्युलर कामकाज सुरू करूया। आज बाकीच्या लक्षवेधीचे सदस्य अर्धा तास ते अमोल मिटकरी आहेत, परंतु दोन्ही मंत्री महोदय दत्तात्रय भरणे आणि आशिष जयस्वाल पण आता असं करू 10 मिनिटासाठी कामकाज थांबवू। परत ॲडजस्ट करायला लागेल ना, मग काय तुमचं म्हणणं, थांबायचं का वाट बघत सभागृहाने? तुम्ही थोडंसं सूचना करताना जरा पुढच्या परिणामाचा विचार केला तर बरं होईल ना। 10 मिनिटासाठी कामकाज थांबवते मी, चला। माननीय उपसभापती महोदया, आता मंत्री महोदय काय आलेले नाही आहेत, तर आता मी अर्ध्या तासासाठी थांबवते कामकाज, तोपर्यंत मंत्री महोदय आले तर आपण घेऊ ते चर्चा ज्या आहेत त्या। आणि तेव्हापासून आम्ही प्रतीक्षा करतो आहोत की सभागृहाचं कामकाज सुरू होईल। आपण आता पोहोचला, आम्ही 10 वाजता सुरू केलं होतं सभागृह, परंतु मंत्री नाही आहेत सभागृहामध्ये आणि त्याच्या कारणांच्या मध्ये आता जाणं शक्य नाही आहे। आपला अधिकार आपण जी अर्धा तास चर्चा होती ती सन्माननीय कृषी मंत्री महोदयांच्या अंतर्गत विषयाच्या अनुषंगाने होती। त्यांचे मला फोन पण आले की पटकन ती आटपून घ्या चर्चा, असं त्यांनी म्हटलं, पण त्यांना विनंती पण केली, तर वर जी मीटिंग सुरू आहे त्या मीटिंगमध्ये ते नाहीत, पण शेतकऱ्याचा विषय आहे, या विषयाचं गांभीर्य समजलं पाहिजे, ते आहेत ऑलरेडी, त्यामुळे त्यांना निर्देश दिले असते तर आतापर्यंत ते आले पण असते। निर्देश मगाशीच गेलेले आहेत सगळे जणांना, फक्त 2-3 मंत्र्यांनी पत्र दिली, पण मुळामध्ये अर्धा तास चर्चा आहेत म्हटल्यावरती सगळ्या त्या होणं अपेक्षित आहे आणि आपण 10 वाजता येतं तर प्रत्येकालाच सगळ्या स्वतःचं रुटीन रात्री 11-12 वाजतातच कमीत कमी, आणि सकाळी माणूस 10 वाजता यायचं म्हणजे प्रवास न करून निघायला लागतं। पण मला असं वाटतं की मंत्री महोदयांचं असं एक तर आज राज्यसभेचे फॉर्म भरायचे असल्यामुळे काहींचे काही दुसऱ्या गोष्टी असतील, पण आपण त्यांना निर्देश दिलेले आहेत, पण आता आज असं सभागृहात मंत्री नसताना तर ती अर्धा तास चर्चा पुढे जाणारच नाही आहे। आजचा आपला निर्धारित वेळ जो होता तो 11:30 पर्यंतची चर्चा होती, तर आता आपण कामकाज मी थांबवते आणि 12 वाजता रेग्युलर कामकाज सुरू करूया आपण।